टीव्हीके प्रमुख विजय यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण हे अजूनही मिळालेलं नाहीये। राज्यपालांनी पुन्हा विचारलेलं आहे की बहुमत हे कसं जुळवणार। काल आणि आज असा दोनदा विजय यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे। तर बहुमत दाखवाल तेव्हाच मुख्यमंत्री पदाची शपथ असा पवित्रा हा राज्यपालांनी घेतल्याचं कळतंय। तामिळनाडूमध्ये स्थिर सरकार हवं अशी राज्यपालांची भूमिका आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे टीव्हीके प्रमुख विजय यांना अजूनही सरकार स्थापनेचं निमंत्रण आलेलं नाहीये। राज्यपालांनी पुन्हा एकदा विचारलेलं आहे की तुम्ही बहुमत हे कसं जुळवणार आहात। काल खरं तर आणि त्याचबरोबर आज देखील अगदी काहीच वेळापूर्वी विजय यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला होता। राज्यपालांची त्यांनी भेटही घेतलेली होती। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये ॲडव्होकेट उदय वारुंजीकर जे घटना तज्ञ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। सर नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर तामिळनाडूमध्ये हा काहीसा पेच निर्माण झाल्याचं दिसतंय। टीव्हीके प्रमुख विजय जे आहेत तर त्यांना राज्यपालांनी पुन्हा एकदा विचारलेलं आहे की बहुमत तुम्ही कसं जुळवणार आहात। त्यामुळे बहुमत हे मिळालं नाही तर विजय सत्ता स्थापन करू शकणार नाहीत का, असा पहिला प्रश्न आहे। तर उदय सर यांच्याशी आपला काही कारणांनी संपर्क हा तुटलेला आहे। मात्र तामिळनाडूच्या राजकारणामधून ही एक मोठी अपडेट समोर येते। राज्यपालांनी पुन्हा एकदा विजय यांना प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही बहुमत हे कशा पद्धतीने सिद्ध करणार आहात। त्यामुळे विजय यांच्या समोर आता एक मोठा पेच निर्माण झालेला आहे। विजय यांची टीव्हीके या पक्षानं अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे। मात्र बहुमताचा आकडा त्यांना गाठता आलेला नाहीये। त्यामुळे आता टीव्हीके पक्ष आपलं बहुमत हे कशा पद्धतीने सिद्ध करतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर काँग्रेसच्या 5 आमदारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। मात्र असं असताना देखील बहुमत हे अद्यापही सिद्ध झालेलं नाहीये। आणि पुन्हा एकदा आपण घटनातज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर सर यांच्याशी चर्चा करूयात। सर खरं तर तामिळनाडूमध्ये एक पेच निर्माण झालेला आहे। बहुमत जर नसेल तर विजय हे सत्ता स्थापन करू शकणार नाहीत असं राज्यपालांनी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आता हा पेच नेमका कसा सोडवला जाईल, नेमकं काय सांगण्यात येतंय, काय माहिती आहे? सगळ्यात प्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की सकृत दर्शनी म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रायमा फेसी म्हणतो तसं सकृत दर्शनी बहुमत हे कागदावरती दाखवावं लागणार आहे। आणि त्याच्यानंतर मग शपथ घेतल्यानंतर मग ते फ्लोअरवरती म्हणजे विधिमंडळाच्या समोर तिथं बहुमत सिद्ध करून दाखवावं लागणार आहे। हे 2 टप्पे आहेत। टप्पा नंबर पहिला की ज्याला आपण प्रायमा फेसी म्हणजे सकृत दर्शनी म्हणतो की जो किमान कागदावरती तरी सपोर्ट या आमदारांचा आहे अशा प्रकारचं या नवीन होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागेल। आणि ते झाल्यानंतर जर ते गव्हर्नर साहेबांना जर का मान्य झाला, त्याच्यामध्ये जर आकडे जर दिसत असतील तर त्याच्या आधारावरती त्यांना शपथ दिली जाऊ शकते। आणि मग त्याच्यानंतर विश्वासदर्शक ठराव हा विधिमंडळामध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यावेळेस तिथं हा शक्ती प्रदर्शन होणार आहे। म्हणून मग आत्ताच्या घडीला किती कमी दिसत आहेत तर साधारणतः 5 किंवा 6 आमदारांचा सपोर्ट हा कमी दिसतोय आकडेवारीच्या माध्यमातून। त्याच्यामुळे हे जे मुख्यमंत्री पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर पर्याय असा आहे की अन्य कोणाचा सपोर्ट मिळतोय का ते बघून त्यांच्याकडचं पत्र घेणं आवश्यक आहे किंवा मग एखादं आघाडीसारखं करणं आवश्यक आहे। अजूनपर्यंत शपथ घेतलेली नसल्यामुळं जे काही आत्ताचे ज्या काही सगळ्या घडामोडी करायच्या आहेत या सगळ्या घडामोडी करण्यासाठी त्यांना पुरेशी संधी आहे। त्यामुळे इथून पुढच्या काही तासाभरामध्ये काही नवीन चित्र तामिळनाडूमध्ये जर दिसलं तर आश्चर्य वाटता कामा नये। अगदी खरं तर सर बहुमत हे विधानसभेमध्ये सिद्ध करावं असे कोर्टाने देखील आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे राज्यपालांनी जी काही आता ही भूमिका घेतलेली आहे ती कितपत योग्य आहे? बहुमत सिद्ध करायचं असतं ते विधानसभेमध्ये करा हे म्हणणं आपलं बरोबर आहे। परंतु जो मी आता जो मुद्दा मांडलेला होता तो मुद्दा असा असतो की सकृत दर्शनी म्हणजे ज्याला प्रायमा फेसी बहुमत दिसतंय का नाही हा त्याच्यामधला मुद्दा आहे। आणि जर राज्यपाल साहेबांनी जर म्हटलेलं असेल की स्थिर सरकार येण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेणं आवश्यक आहे तर त्यांचं जे उद्दिष्ट आहे किंवा त्यांचा जो हेतू आहे त्या हेतूला कुठेही चूक आहे किंवा ते अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही। मग उरला प्रश्न असा की दरम्यानच्या कालावधीत काय केलं जाऊ शकतं
तर दरम्यानच्या कालावधीमध्ये अन्य लोकांचा सपोर्ट मिळवणं हा त्याच्यामधला पर्याय असू शकतो, किंवा मग जे काही युती आघाडी किंवा अशा प्रकारचं जे काही फ्रंट अशा नावानं जर काही करायचं असेल तर तसं केलं जाऊ शकतं. त्यामुळं मुख्यमंत्री पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना हे सगळं जे काही आता जी रस्सीखेच आहे ती करावी लागेल. कदाचित त्यांना काही ठिकाणी बोलणी करून निगोसिएशन्स म्हणजे काही त्याच्यातलं देवाणघेवाण करावी लागू शकेल. असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आणि आपण जो विचारलेला प्रश्न होता तो त्याचं उत्तर विधिमंडळामधलं जे काही बहुमत आहे ते तिथंच सिद्ध करावं लागतं, परंतु कागदावरती सकृत दर्शनी दिसलं पाहिजे की हे सरकार स्थिर होऊ शकतं. त्यामुळे मला गव्हर्नर साहेबांनी जी मागणी केली आहे त्याच्यामध्ये काही कायदेशीर दृष्ट्या चुकीचं असं सकृत दर्शनी काही वाटत नाही. बरं, धन्यवाद उदय सर या संपूर्ण मार्गदर्शनासाठी. तर पुढची बातमी, TVK सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्या. तामिळनाडूमधल्या माकपनं प्रसिद्धीपत्रक काढून आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. राज्यपालांनी शपथविधीपूर्वी बहुमतासाठी आग्रह धरू नये अशीही मागणी माकपनं केलेली आहे. तर घटनेला अनुसरून विजय यांना राज्यपालांनी संधी द्यावी अशी भूमिका ही माकपनं या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलेली आहे. विजय यांना विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करू द्यावं. तामिळनाडूमध्ये माकप आणि भाकपचे प्रत्येकी 2 असे 4 आमदार आहेत आणि त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेच्या पेचावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं देशभरामध्ये कोश्यारीच नेमलेले आहेत असं राऊत म्हणाले. बघूयात. भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी TVKला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या. हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना. कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत.